मित्रांनो, एका गावात 4 वर्षाची चिमुरडी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. ती अतिशय गोड, निरागस आणि खेळकर होती. तिचं बालपण आनंदात चाललं होतं. मात्र एका दुर्दैवी दिवशी तिचं आयुष्य अचानक बदलून गेलं. त्या दिवशी तिच्या आई वडिलांनी नेहमीप्रमाणे तिला शाळेत सोडलं. तिला दुपारी घरी परत यायला सांगितलं होतं, पण ती परतलीच नाही. मित्रांनो, घाबरलेल्या आई वडिलांनी तिला शोधायला सुरुवात केली. तिथं कुठेही सापडत नसल्याने त्यांनी शाळेत विचारणा केली, पण तिथेही ती नव्हती. अखेर संध्याकाळी एका निर्जन जागेवर ती मुलगी सापडली, पण तिची अवस्था खूपच वाईट होती. ती रडत होती. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि तिच्या शरीरावर जखमा होत्या. ती एवढी घाबरली होती की काही बोलू शकत नव्हती. तिच्या आई वडिलांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की तिच्यावर अमानुष अत्याचार झाले होते. तिच्या घरच्यांना हा धक्का सहन होत नव्हता. एक निष्पाप मुलगी अशी क्रूरतेची शिकार कशी होऊ शकते, यावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसात आरोपीला अटक केली. तो तिच्या गावातीलच एक व्यक्ती होता, ज्याच्यावर कधीही संशय नव्हता. मुलीच्या मनावर आणि शरीरावर झालेल्या त्या अत्याचारांचे घाव कायमचे राहिले. तिचं बालपण चिरडून गेलं. तिच्या आई वडिलांसाठी हा खूप मोठा आघात होता. समाजाने या घटनेला विरोध दर्शवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. ही घटना आपल्याला मुलाच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्णता अधोरेखित करते. यांचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला आपण कधीही दुर्लक्ष करू नये.